पेडणेत उमेदवारी पत्र दाखल करपाची प्रक्रिया अनिश्चित वळण घेतली। या मतदारसंघातले आम आदमी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर हांणी धारगळेतल्या श्रीकृष्ण नानू हरमलकर आपले उमेदवार पत्र दाखल केल्या उपरांत चौकशीच्या वेळार ताचेर हरकत घेतली। पेडणेतलो भाजपा उमेदवार सरकारी PWD कंत्राटदार आसा, जाची निविदा पास जाल्यात। ताका लागून पंचायत राज्य कायद्या खाला तो उमेदवारीक पात्र जावंक शकना अशें शहापूरकरान सांगलें। जाल्यार देवेंद्र प्रभुदेसाय हांणी आपलो तेंको जाहीर करून भाजपा सरकारान अशा कंत्राटदारांक तेंको दिला आनी मागीर ही सगळी सरकारी कामां स्वताच्या लोकांक दिवन स्वताच पोट भरता असो आरोपूय ताणें केला। हाचेर निर्णय आजून पासून जावंक ना हाचो अर्थ आसा भाजपा आपल्याक जाय ते करता अशें देवेंद्रान सांगलें। धारगळ मतदारसंघातल्यान हांवें उमेदवारी अर्ज फायल केला आनी आयज स्क्रुटिनीचो दीस आसलो। ह्या स्क्रुटिनीच्या दिसाचेर हांवें एक कायदेशीर ऑब्जेक्शन फायल केलें की कॅन्डिडेट जे आसात श्रीकृष्ण हरमलकर ते कॅन्डिडेट बीजेपीचे कॅन्डिडेट धारगळ मतदारसंघा खातीर ते हेतून आसले आमच्या कॅन्डिडेट म्हणून ताणें नॉमिनेशन फायल केलां आनी त्या नॉमिनेशनच्या वेळार हांवें ऑब्जेक्शन घातलें की ते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आसात, PWD अप्रूव्ड गव्हर्मेंट अप्रूव्ड कॉन्ट्रॅक्टर आसात आनी तांचे काही टेंडर आसात। त्या संदर्भात त्या टेंडराच्या संदर्भात हांवें लक्षान हाडून दिलां की म्हजें ऑब्जेक्शन जाल्ल्या कारणान तांकां सेक्शन 10F ऑफ पंचायत राज एट्रॅक्ट जाता। सो त्या ऑब्जेक्शनाचेर तांच्यांनी हियरींग घेतली आतां। कॅन्डिडेट इंडिपेंडंट कॅन्डिडेट तांच्यांनी हो जो इश्यू जाला जे ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर ऑफ आम आदमी जे स्वता एक कॅन्डिडेट आसा आनी ज्यो इरेग्युलेटरीज तांच्यांनी लक्षान हाडून दिल्या ताका पूर्ण सहमत आसात आनी तांकां आमी पूर्ण सहकार्य करपाक आमी फुडें सरिल्ले आसा। आतां अशें आसा की टुडे वी सी दीस पोस्ट म्हणजे आमचे जिल्हा पंचायत किंवा पंचायत हे टोटली पर्सनल बेनिफिटाक गव्हर्मेंट फंड्स बीन युटिलायज। आज हे क्लॅन जाल्लें आसा, अ ग्रूप ऑफ पीपल कॉन्ट्रॅक्टर्स कम टुगेदर आनी सगळे कितें तरी आपल्या हाचेर वतात आनी तेच दे आर कॉन्टेस्टिंग द पंचायत आनी जिल्हा पंचायत इलेक्शन्स। खंय तरी तांचो मोटीव की फाल्यां ही कॉन्ट्रॅक्टां सगळीं आपणाक मेळची किंवा आपल्या रिलेशना भितर मेळची आनी दीस आर द डायरेक्ट बेनिफिशरी ऑफ मॉनिटरी बेनिफिशरी ऑफ गव्हर्मेंट फंड्स आनी हे खंय तरी जावचें न्हय। आज हे इश्यू आसा इतलो वेळ तो थंय डेलिब्रेशन जावन सुद्दां ताचे निर्णय जायना कारण सत्ता आसा भाजपाची, कॅन्डिडेट आसा भाजपाचो। दे आर नोन फॉर बुलडोजिंग सच इश्यूज अँड फेवरिंग देअर कॅन्डिडेट्स। आतां जशें सांगलां त्या प्रमाणे ऑलवेज दे टेक अ सायड, वन सायडेड हें जाता। अजून पर्यंत हे निर्णय जावंक संक दवरला फायनल रिजल्ट हे आर्ग्युमेंट जाले, बट इफ द आर्ग्युमेंट वॉज लॉजिकली जाल्यार तुमी निर्णय आतां दिवपाक जाय आशिल्लो। इफ इट वॉज नॉट यू वूड हॅव रिजेक्टेड। हो जो मुद्दो आसा तो आमी गोंयभर फेस केला की कशे रिटर्निंग ऑफिसर्स आर बीइंग सीन टू बी फेवरिंग द कॅन्डिडेट्स ऑफ द रुलींग पार्टी। पयर आमच्या आमदारान सुद्दां हो इशू रेज केलो। सो आज जेन्ना आमचे कॅन्डिडेटान हो इशू हांगा रेज केला, सो टुडे इट इज अ टेस्ट फॉर द एडमिनिस्ट्रेशन की खरेंच ते फेअर आसा आनी फ्री आसा हे ZPचे इलेक्शन और वेदर देर इज सम फेवरिटिजम। म्हणजे आतां जे RO हांगा आसा श्री पंगम, whether he will act according to the constitution and as per law or whether he will act on the under pressure of the Bharatiya Janata Party, wo prashna asa. All of Goa is watching him and we look forward to a positive order this evening.